हे कैरीचं पन्ह पहा, किती टेम्पटिंग दिसतंय. ही पूर्ण रेसिपी डिटेलमध्ये मी माझ्या युट्यूब चॅनलला अपलोड केली आहे. तुम्ही जाऊन पाहू शकता. आधी कैरी आपल्याला सोलून ती चिरून घ्यायची. आता ही आपण शिजवून घेऊयात. कैरी ही भांड्यामध्ये काढून त्यामध्ये पाणी घालायचं आणि कैरी ही पूर्णपणे शिजवून घ्यायची. कैरी ही शिजली की आपल्याला ती थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि मग ती वाटून घ्यायची. तर कैरी ही काढून घेतली की यामध्ये आपल्याला वेलची पूड घालायची, चवीनुसार मीठ घालायचं, चिमूटभर काळं मीठ आणि आपल्याला जिरे पावडर घालायचं. त्या झाकण लावून याला बारीक असं वाटून घ्यायचंय. आता हे वाटून घेतलं की त्याला आपल्याला चाळणीने गाळून घ्यायचं आहे, कारण यामध्ये जे काही जाडसर कण राहिले असेल ते वेगळे होतील. आता आपण साखरेचा पाक तयार करून घेऊयात. त्यासाठी कढईमध्ये साखर घ्यायची, त्यामध्ये पाणी घालायचं आणि साखर ही सुरुवातीला विरघळून घ्यायची. साखर ही विरघळली, त्याला एक उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर याला 5 मिनिटं शिजवून घ्यायचंय आणि मग यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेला आंब्याचा पल्प घालायचा आहे. आता याला आपल्याला एक 5 मिनिटं आणखी शिजवून घ्यायचंय. आपलं कैरीचं पन्ह हे तयार.